नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। दिल्लीमध्ये उपोषणास बसलेल्या अण्णा हजारे यांना पुण्यातील रंगकर्मींनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून दर्शविला पाठिंबा। विशेष जिल्हा समाज कल्याण खात्याने अनुसूचित जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लाभांपासून दूर ठेवून केले एप्रिल फूल। कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप समारंभ उत्साहात संपन्न। पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे स्वर आणि पंडित शंकर अभ्यंकर यांच्या निरूपणामुळे अमृताचा घनू या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध। आणि शटरबक्स फोटोग्राफी क्लबच्या वतीने वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि मानसतज्ञ सुमित शहाणे यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे बालगंधर्व कलादालनात आयोजन। दिल्लीमध्ये उपोषणास बसलेल्या अण्णा हजारे यांना पुण्यातील रंगकर्मींनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून पाठिंबा दर्शविला। बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात मोठ्या संख्येने रंगकर्मी एकत्र झाले होते। अण्णा हजारे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, हा आवाज कोणाचा, अण्णा हजारेंचा इत्यादी घोषणांनी या जमलेल्या रंगकर्मींनी परिसर दणाणून सोडला। या सर्वांबरोबरच नवनिर्वाचित मसापा अध्यक्षा माधवी वैद्य यांनी सुद्धा या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता। लोकपाल विधेयक संमत होण्यासाठी दिल्लीत अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी पुण्यातील या रंगकर्मींनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून आपल्या परीने खारीचा वाटाच उचलला आहे। या आंदोलनाचे लोण आता संपूर्ण देशातच नव्हे तर देशाबाहेरील देशवासियात सुद्धा पसरत चालले आहे। रंगकर्मींच्या या पाठिंबा आंदोलनाच्या वेळी पंतप्रधानांना पाठवण्यात येणाऱ्या निवेदनावर यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सह्या केल्या। अण्णा हजारेंच्या आंदोलनास मिळत चाललेल्या जनतेच्या या भरघोस पाठिंब्यामुळे अडेल तट्टू सरकारला झुकावेच लागणार यात आता संशयच नाही। आज अण्णांनी जे खूप महत्त्वपूर्ण आंदोलन उभारलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे साहित्यिक आणि रंगकर्मी जमलेलो आहोत। भ्रष्टाचाराचं निर्मूलन हे भारतासारख्या महान देशात झालंच पाहिजे ह्या अपेक्षेने आणि सदिच्छेने आम्ही इथे बसलेलो आहोत। आज देशातला जो माणूस ज्याचा सद्विचार हा जिवंत राहिलेला आहे अशी सगळी माणसं अण्णांचं हे आंदोलन तीव्र करायला बघताहेत। याच्यावरती सकारात्मक पावलं जर लवकर उचलली जातील तरच ठीक आहे, नाहीतर आज तरुण वर्ग पेटून उठला हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि जेव्हा तरुण वर्ग पेटून उठतो तेव्हा नेहमीच या देशात क्रांती घडते आणि मला असं वाटतं की ही क्रांतीची चाहूल आज या आंदोलनाच्या निमित्ताने देशाला लागलेली आहे। तेव्हा लवकरात लवकर ईश्वर करो आणि काहीतरी तोडगा निघो आणि अण्णांचं आंदोलन हे सर्वार्थाने सार्थकी हो अशी इच्छा आहे। लघुपट हे माहितीपर आणि मनोरंजक सुद्धा असावेत असे मत अमेरिकेतील चित्रपट दिग्दर्शक टॉम शेफर्ड यांनी व्यक्त केले। अमेरिकेतील पुरस्कार प्राप्त लघुपट महोत्सव अमेरिकन डॉक्युमेंटरी शोकेस 8 एप्रिल पासून FTII येथे होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शेफर्ड यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी लघुपट चित्रपटांचे संकलक टॉम व्हाईट, अमेरिकन सेंटरच्या सांस्कृतिक शाखेच्या मुंबई विभागाच्या सचिव स्वाती पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना शेफर्ड म्हणाले, सामान्यपणे लघुपटांकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नसतो। सर्वसामान्य लोक लवकर लघुपटाकडे आकर्षित होत नाहीत। यासाठी चित्रपटांच्या चित्रीकरणात आणि कथा मांडण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे। लघुपट हे समाजातील अडचणी, समस्या, शैक्षणिक बदल आदी गोष्टी दाखवण्याचे एक माध्यम आहे। त्यामुळे या विषयाची वेगळ्या पद्धतीने हाताळणी करून त्यातील रंजकता वाढू शकते असेही त्यांनी सांगितले। या लघुपट महोत्सवाअंतर्गत 8 ते 10 एप्रिल या कालावधीत अमेरिकेतील पुरस्कार प्राप्त चित्रपट दाखवण्यात येतील। 9 एप्रिलला सकाळी 10:30 वाजता बॉडी अँड सोल, दुपारी 12 वाजता ब्रोंक्स प्रिन्सेस, 4 वाजता अ विलेज कॉल्ड वर्सलाइज आणि 10 एप्रिलला सकाळी 10 वाजता वाईज किड्स हे चित्रपट दाखवण्यात येतील। हे चित्रपट सर्वांसाठी मोफत असतील। विशेष जिल्हा समाज कल्याण खात्याने अनुसूचित जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लाभांपासून दूर ठेवून एप्रिल फूल केले आहे।
या विद्यार्थ्यांना फ्रीशिप स्कॉलरशिप लाभाच्या योजनेत अनेक घोटाळे करून आणि या विद्यार्थ्यांना या लाभांपासून वंचित ठेवून एप्रिल फूल केले आहे, असा आरोप युवा भारत संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या पुणे जिल्हा संयोजक वनराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. या विभागाच्या फ्रीशिप स्कॉलरशिप संदर्भात व्यवहारांमध्ये काहीतरी काळेबेरे असल्याचे संशय व्यक्त करीत शिंदे म्हणाले, 3 वर्षांपासून या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप्स पडून आहेत. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या फ्रीशिप स्कॉलरशिपच्या प्रश्नांसंदर्भात विशेष जिल्हा समाज कल्याण विभागाशी 20 डिसेंबर 2010 पासून युवा भारत संघटनेकडून पाठपुरावा केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे राज्य संयोजक उद्धव धुमाळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. विशेष जिल्हा समाज कल्याण खात्याच्या कारभारामुळे दलित बहुजन विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याची भीती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ, अजय मारणे, नितीन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. लोकशाहीर विठ्ठल उमप प्रस्तुत मी मराठी या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. मी मराठी हा कार्यक्रम लोकशाहीर विठ्ठल उमप हे प्रस्तुत करत होते. काही कारणास्तव त्यांचे निधन झाले, त्यामुळे हा संगीतमय सांस्कृतिक वारसा त्यांचे चिरंजीव नंदेश विठ्ठल उमप हे प्रस्तुत करतात. यामध्ये 80 कलाकारांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी केले. आळंदी ते पंढरपूर अशी 250 किलोमीटरची मानवी साखळी उभारण्यात येणार आहे. ब्लॅक गोल्ड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी मानवतावादी संतबोध अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यातूनच 8 मेला हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती अभियान समितीचे अध्यक्ष अतुल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 8 मेला सकाळी 8 ते 10 या वेळेत हा सोहळा होणार आहे. आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती कुरेकर हे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर हात ठेवून या मानवी साखळीची सुरुवात करणार आहेत आणि ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे पंढरपूर येथे पांडुरंगाच्या चरणी हात ठेवून मानवी साखळीचा समारोप करतील. ह.भ.प. बंड्या तात्या कराड हे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत. यामध्ये 2.5 लाख नागरिक सहभागी होणार आहेत, असेही कांबळे यांनी यावेळी सांगितले. या मानवी साखळीच्या प्रचारासाठी दिंडी निघाली विश्वशांतीची हे गीत कवी संदीप खरे यांनी तयार केले आहे. तसेच आळंदी ते पंढरपूर दरम्यान मानवी साखळी उभारताना त्यासोबत संतवचने लिहिलेले 250 किलोमीटरचे बॅनरही सोहळ्यात सहभागी असणार आहेत. तर शहीद जवानांच्या नावाने 200 कमानी उभारण्यात येणार असल्याचेही कांबळे यांनी यावेळी सांगितले.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे स्वर आणि पंडित शंकर अभ्यंकर यांच्या निरूपणामुळे अमृताचा घनू या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध झाले. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या पैल तोगे काऊ कोकत आहे अशा अभंग आणि गाण्यांनी अमृताचा घनू कार्यक्रमात स्वर आणि निरूपणच जणू बरसले. आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ गायक आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या ओम नमोजी आद्या या ओवीने आपल्या संगीत मैफिलीचा प्रारंभ केला. सुरेल स्वरांबरोबरच पंडित शंकर अभ्यंकर यांनी निरूपणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आत्मसाक्षात्कारी संत असा उल्लेख करून ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन केले. परज आणि बहार या रागात बांधलेला हा अभंग ऐकताना रसिक मंत्रमुग्ध झाले. गाणं सुंदर करण्यासाठी त्यामध्ये विविध प्रयोग करावे लागतात, काही चपखल राग बसवावे लागतात असे सांगून पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, गाणं सादर करत असताना हरवून जाण्याची स्थिती कलाकाराची असली पाहिजे, त्यातूनच उत्कृष्ट निर्मिती होते असेही त्यांनी सांगितले. आदित्य प्रतिष्ठानचा यंदाचा श्रद्धाश्री पुरस्कार निरंजन बेगी आणि प्रियांका बेगी यांना पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि पंडित शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शटरबक्स फोटोग्राफी क्लबच्या वतीने वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि मानसतज्ञ सुमित शहाणे यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन निवृत्त वन अधिकारी आणि पर्यावरण तज्ज्ञ प्रभाकर कुगडोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात वन्य प्राणी, पक्षी, निसर्ग यावर आधारित सुमारे 400 लक्षवधी चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. शहाणे यांनी ही छायाचित्रे पुणे परिसर, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, कवडी पाट, भिगवण, कोयना जंगल या परिसरात चित्रित केलेली आहेत. या छायाचित्रांमध्ये वाघ, बिबट्या, हत्ती, कोल्हा, चितळ, सांबर इत्यादी प्राण्यांसह रोहित, खंड्या, ग्रे हेरॉन, चित्रबला, खलीज प्लेझंट यासारख्या अनेक पक्ष्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रदर्शन 8 ते 10 एप्रिल पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. तसेच या प्रदर्शनादरम्यान छायाचित्रकार सुमित शहाणे दुपारी 2 ते 4 या वेळेत नवोदित छायाचित्रकारांना मार्गदर्शनही करणार आहेत. या प्रदर्शनाविषयी बोलताना शहाणे म्हणाले, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाईल्ड लाईफ जे वन्यजीवन आहे ते सध्या कमी होत चाललेलं आहे आणि माणसाला खूप नैसर्गिक निसर्गाचा जो समतोल आहे तो ढासळत चालला आहे. त्यामुळे माणसाला वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतंय. तर मला या एक्झिबिशनवर एकच मेसेज द्यायचा आहे, तो म्हणजे निसर्ग वाचवा तरच माणूस वाचेल आणि वाईल्ड लाईफ हे फार महत्त्वाचं आहे. तर त्याला जर आपण संरक्षण केलं, ते वाढवलं तर आपल्याला नक्कीच माणसाचं जीवन सुसह्य होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वाईल्ड लाईफ हे फार पेशन्सच काम आहे. वाईल्ड लाईफला डिस्टर्ब त्रास न होता आपण त्यांच्या पद्धतीने आपण चालायला हवं जंगलामध्ये गेल्यावर. आणि काही जंगलचे रूल्स असतात ते फॉलो करून आपल्याला त्रास होईल, पण एखादा न मिळणारा शॉट जर फोटो जर आपल्याला मिळाला तर तो आनंद खूप काही आवर्ज असतो आणि तो मी खूप अनुभवला आहे. तर मी सर्व नवोदित फोटोग्राफर जे आहेत त्यांना असंच सांगेन की त्यांनी सुद्धा तो आनंद जरूर मिळवा. कारण एखादं सहज गोष्ट मिळेल त्याचं मूल्य नसतं, पण खूप कष्ट करून एखादी गोष्ट मिळेल त्याचा आनंद खूप असतो. आणि फोटोग्राफी एक कला आहे, आर्ट आहे आणि त्याला जर वाईल्ड मध्ये खरं इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करावी. त्यातून खूपच आनंद माणसाला मिळेल.